हॅलो स्टुडंट, बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की जे काही आपले मेजर अबायोटिक फॅक्टर आहेत, तर जसं की आपण म्हटलो होतो टेम्परेचर, वॉटर वगैरे. ठीक आहे. देन आज आपण बघणार आहोत की लाईट अँड सॉइल. पण त्याच्याबद्दल मला अजून सांगा वाटतंय की जे काही टेम्परेचर वगैरे असणार आहे, वॉटर असणार आहे, ह्या अशा इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, तर त्याच सोबतच लाईट आणि सॉइल ह्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं म्हणतो आपण काय की जर का एखादा ॲनिमल्सला, प्लांटला एखाद्या ठिकाणी सर्वाइव्ह करायचं असेल, त्याला जितक्या अमाऊंटमध्ये वॉटरची गरज आहे त्याच्या मिनिमम अमाऊंटमध्ये जरी म्हणलं आपण, किंवा जर का जे काही आपली प्रोसेस असणार आहे आपल्या अर्थवरती त्या चालू ठेवण्यासाठी या लाईटमुळेच काय असते त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. पण जर का तुम्ही फोकस केला या आपल्या अबॅटिक फॅक्टरवरती, तर खूप इसेन्शियल पार्ट आहे हा आपल्या इको सिस्टीमचा. म्हणजेच जर का सॉइल असेल, ठीक आहे, कन्सिडर करा, आपण काय करतोय की सॉइल कन्सिडर करतोय. देन या सॉइल वरती जर का एखादा प्लांट असेल, तर त्या प्लांटला फूड बनवण्यासाठी काय महत्वाचं आहे, देन आपलं सेकंड थिंग दॅट इज लाईट. देन जितक्या अमाऊंट मध्ये आपण म्हणतोय लाईट इसेन्शियल आहे, देन या सॉइल मधून त्याला आपल्या थर्ड अबायोटिक फॅक्टरची काय पडत असते, गरज पडत असते. म्हणजेच सॉइल सुद्धा गरजेची आहे प्लांटसाठी, लाईट सुद्धा गरजेचं आहे त्या प्लांटसाठी, आणि वॉटर सुद्धा काय आहे, खूप महत्वाचं आहे त्या कम्प्लीट प्लांटला ग्रो करण्यासाठी. पण हा जो काही लाईट आहे तो इफेक्टफुल ठरतो का, कारण की जर का लाईटची इंटेन्सिटी कमी जास्त असेल, ठीक आहे, लाईट जर का इंटेन्सिटी कमी झाली, तर या आपल्या 4 नंबरच्या, किंवा आपण इथं फर्स्ट नंबर दाखवलेला आहे टेम्परेचर म्हणून, तर याच्यावर इफेक्ट या प्लांटवरती काय होत असतो, पडत असतो. पण इफेक्ट पडण्यासाठी काय गरजेचं असतं, लाईट गरजेचं असतं. म्हणूनच आपला आजचा टॉपिक आहे काय की मेजर अबॅटिक फॅक्टर असणार आपला अगेन कोणता, नेक्स्ट वाला लाईट. कोणता आपला लाईट. ठीक आहे. बघा, जर का लाईट आपल्या अर्थ पर्यंत पोहोचतोय, तर त्या सोर्सचं किंवा त्या लाईट सोर्सचं काही ना काहीतरी महत्व आपल्या या पृथ्वीवरती असणार आहे. तर त्याचं जे काही महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय की जर का एखाद्या प्लांटला किंवा ऑटोट्रॉफ्सना फूड बनवायचं असेल, ठीक आहे, काय बनवायचं असेल, फूड बनवायचं असेल, तर ती फूडची प्रोसेस कंप्लीट होत असते बिकॉज ऑफ लाईट. ठीक आहे. का, कारण की फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये मेजर जो काही इम्पॉर्टंट असा म्हणणारा घटक जो असणार आहे तो काय असतो, लाईट असतो. देन लाईट यूज करून एखादा प्लांट किंवा ऑटोट्रॉप्स त्यांचं फूड बनवतात. देन ज्यावेळेस फूड बनवतात, तर त्यावेळेस या लाईटची जी काही रेज असतात, त्या लाईटच्या रेज मध्ये डिफरंट लाईट्स असतात. त्या डिफरंट लाईट्समुळं शक्य असतं त्या ठिकाणी फूड बनवणं, किंवा जे काही प्लांटच्या इंटरनल बॉडीमध्ये वेगवेगळे कंपाऊंड असतात, त्याच कंपाऊंड सोबतच लाईटमुळे काय होत असते त्या ठिकाणी पूर्ण कम्प्लीट फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते. ओके. देन आपल्याला म्हणता येईल काय की लाईट हा मेजर अबॅटिक फॅक्टर आहे, पण कसा रिस्पॉन्सिबल आहे एखाद्या ऑर्गॅनिझमच्या ग्रोथवरती, ठीक आहे, कसा रिस्पॉन्सिबल आहे एखाद्या ऑर्गॅनिझमच्या आपण म्हणून त्याला ते सर्वाइव्ह करण्यासाठी, आणि कसा रिस्पॉन्सिबल आहे किंवा कशा प्रकारे तो मदत करतो एखाद्या ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी रिप्रोड्यूस करायला किंवा त्याचा नंबर इन्क्रीज करायला. ओके. देन बघा, जर का लाईटला आपण रिलेट केलं टेम्परेचर सोबत, तर लाईट इट इज इम्पॉर्टंट फॉर autotrophs, animals, autotrophs and animals. इन देन आपण काय म्हणतो की लाईटला रिलेट करतोय टेम्परेचर सोबत. म्हणजे जर का लाईट इंटेन्सिटी हाय असेल, तर टेम्परेचर आपलं काय असतं, हाय असतं. टेम्परेचर काय असतं आपलं, हाय असतं. म्हणजेच जर का एखादा ऑर्गॅनिझम कन्सिडर करा, ए ऑर्गॅनिझम आहे, या ए ऑर्गॅनिझमला त्याची काय करायची आहे, ग्रोथ करायची आहे. हा फर्स्ट थिंग. ठीक आहे. देन या ए ऑर्गॅनिझम जर का आपला प्लांट असेल, बाय डिफॉल्ट काय असेल, प्लांट असेल, तर हा प्लांटला ग्रोईंगसाठी लाईट इम्पॉर्टंट आहे, फूड बनवण्यासाठी लाईट इम्पॉर्टंट आहे. मग आपण सेकंड लिहू काय की फूडसाठी सुद्धा काय गरजेचं असतं, लाईट इम्पॉर्टंट आहे. देन या फूड सोबतच जर का एखाद्या प्लांटला फूड बनवण्यासाठी किंवा एखादं जर का फ्रूट बनवण्यासाठी जी प्री लेवलला गोष्ट महत्वाची असते, जसं की फ्लॉवरिंग, तर फ्लॉवरिंग सुद्धा रिस्पॉन्सिबल असते कशामुळे, फक्त या लाईटच्या इंटेन्सिटीमुळे. जर का लाईट इंटेन्सिटी हाय असेल, बाय डिफॉल्ट टेम्परेचर जर का असेल, तर आपण म्हणणार की एक कंडिशन आहे कम्प्लीट. जर का आपला हा डे कन्सिडर केला, ठीक आहे,
तर डे मध्ये जो काही पिरियड असणार आहे कशाचा आपला लाईटचा, तर त्याला आपण कन्सिडर करू किंवा त्याला कन्सिडर करत असतात तर फोटो पिरियड म्हणून. फोटो पिरियड. सॉरी, फोटो पिरियड. देन बघा, जर का हा फोटो पिरियड असेल तर ह्या फोटो पिरियडवरती डिपेंड असतं की त्या प्लांटमध्ये फ्लॉवरिंग होईल किंवा नाही होणार. जसं की अजून या टर्मसाठी किंवा या कंडिशनसाठी आपल्याला वेगळे टर्म सुद्धा यूज करता येईल किंवा एक वेगळा वर्ड सुद्धा यूज करेल, जसं की फोटो पिरियडिझम. काय म्हणतात त्याला? फोटो पिरियडिझम. म्हणजेच जर का पर्टिक्युलर डे लेंथ मध्ये किंवा नाईट लेंथ मध्ये जर का आपल्याला कन्सिडर करायचं असेल की फ्लॉवरिंग कशी होती, तर आपण वेगवेगळ्या कंडिशन सुद्धा म्हणू शकतो की जर का लॉंग डे असेल, लॉंग डे मीन्स की लॉंग डे मीन्स वॉट लाईट कंडिशन आणि शॉर्ट नाईट कंडिशन. ठीक आहे. देन लॉंग नाईट कंडिशन आणि शॉर्ट डे कंडिशन, याला म्हणू शकतो आपण काय की फोटो पिरियडिझम. म्हणजेच जर का लाईटची इंटेन्सिटी कमी किंवा जास्त असेल तर ह्या दोन गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात आपल्याला त्या ऑर्गॅनिझम मध्ये किंवा त्या प्लांट मध्ये फ्लॉवरिंगला बघण्यासाठी. काही प्लांट असे आहेत की त्यांना लॉंग लाईट इंटेन्सिटी लागणार आहे, मीन्स वॉट लॉंग डे कंडिशन लागणार आहे. बरेचसे असे प्लांट असतात की त्यांना शॉर्ट डे कंडिशन पाहिजे असती, कशासाठी? तर फ्लॉवरिंग करण्यासाठी. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी जर का डिफरंट असेल, लाईटची कंडिशन जर का डिफरंट असेल, तर त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम सुद्धा काय असतात, डिफरंट किंवा व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला मिळत असतात. ठीक आहे. देन आपण अगेन या गोष्टीला किंवा आपण म्हणणार काय की जसं म्हणतोय आपण की देन इथे फर्स्ट थिंग इज ग्रोथ, सेकंड थिंग इज की फूड, थर्ड थिंग इज फ्लॉवरिंग आणि फोर्थ थिंग आपण यामध्ये ऍड करू शकतो रिलेटेड टू लाईट और रिलेटेड टू टेम्परेचर, दॅट इज रिप्रोडक्शन. ठीक आहे. बघा, आपण जनरली मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं काय की जर का एखादा बर्ड अर्ली मॉर्निंग मध्ये त्याची जी काही सिंगिंग करत असेल तर ती सिंगिंग का करतोय तो, ठीक आहे, किंवा त्याच वेळेला तो सिंगिंग काय करतोय का, कारण की लाईट रिस्पॉन्सिबल असतो त्याच्या डेली लाईफ प्रोसेससाठी, त्याच्या मेटिंग पर्पजसाठी मीन्स वॉट रिप्रोडक्शन पर्पजसाठी, किंवा त्या ठिकाणी त्याला आपण म्हणू असं की काय की जी की फूड किंवा प्रे आणि प्रेडेटर जी काही रिलेशनशिप असणार आहे तिथला त्याला फॉलो करण्यासाठी. म्हणून आपण इथं काय लिहितोय 4 नंबरचं एक आपलं कॅरेक्टर की रिप्रोडक्शन. म्हणजे जर का लाईटच्या इंटेन्सिटीमुळे टेम्परेचर इन्क्रीज होत आहे तर ही गोष्ट खूप फेवरेबल असते एखाद्या बर्ड्सना, ॲनिमल्सना काय करण्यासाठी, रिप्रोडक्शन करण्यासाठी. मीन्स वॉट अकॉर्डिंग टू इंटेन्सिटी, अकॉर्डिंग टू टेम्परेचर काय असणार आहे तर डिफरंट ऍक्टिव्हिटी होत असतात पर्टिक्युलर एरियामध्ये. ठीक आहे. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या आपल्या एका मेन टर्मसाठी किंवा रिलेटेड टू टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणजे या एरियावरती किंवा त्या इकोसिस्टीम मध्ये पूर्ण कम्प्लीटच्या कम्प्लीट लाईट काय होतंय, पोचतंय. त्या ठिकाणी सगळ्या प्रोसेसेस, वेगवेगळ्या जे काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या ॲनिमल्स मध्ये होत असतात. जसं की फ्लॉवरिंग असेल इकडे, मग किंवा आपण म्हणतोय रिप्रोडक्शन वगैरे किंवा ग्रोथ वगैरे ड्यू टू द लाईट. मग आता असे बरेचसे एरिया असतात की त्या एरियामध्ये आपण सांगणार की डिफरंट व्हरायटीचे काय असतात, ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. मग आपण फर्स्ट कन्सिडर काय करतात, टेरेस्ट्रियल एरिया. आता आपण याला रिलेट करणार आपल्या दुसऱ्या इकोसिस्टीम सोबत, दॅट इज ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजेच जसं म्हणतो आपण टेरेस्ट्रियल एरियावरती डिफरंट प्लांट्स प्रेझेंट, डिफरंट हर्ब्स प्रेझेंटेड, डिफरंट श्रब्स प्रेझेंटेड, डिफरंट फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये सुद्धा आपण बघतो की ज्यावेळेस असे जे काही प्लांट्स असतात तर ते एक प्रकारची शॅडो तयार करतात किंवा एक प्रकारची पूर्ण शेड सारखं तयार होतात की जे की लोअर लेवलचे जे काही स्मॉल प्लांट्स आहेत की त्यांना पर्टिक्युलर लाईट सुद्धा पोहोचत नसतो. म्हणजेच तिथं असं म्हणून आपण लाईट इंटेन्सिटी जरी हाय असेल तर त्या लाईट इंटेन्सिटीच्या हाय असण्यामुळं आणि ड्यू टू द डिफरंट प्लांट्सच्या डायव्हर्सिटीमुळे काय होत असतं, जे काही प्लांट्स असणार आहे तर त्या प्लांट्सना प्रॉपर सनलाईट पोहोचत नसतो. कन्सिडर करा की स्मॉल प्लांट आहे पण ह्या प्लांटच्या आजूबाजूला खूप डिफरंट असे टॉल प्लांट्स असणार आहे. तर हे टॉल प्लांट या ठिकाणी एक प्रकारची शॅडो म्हणजेच या ठिकाणी लो लाईट इंटेन्सिटी
तयार होत असते. मीन्स वॉट, या ठिकाणी खूप जास्त इंटेन्सिटी येते, पण ह्या प्लांटमुळं या सगळ्या ऑर्गॅनिझमला किंवा खालच्या असलेल्या प्लांट्सना प्रॉपर सनलाईट पोचत नाही, म्हणून त्यांची हाईट काय होते, खूप कमी होते. म्हणजेच या ठिकाणी आपण दोन कंडिशन सुद्धा म्हणू शकतो, काय की लाईट इंटेन्सिटी हाय आहे, ठीक आहे, पण ड्यू टू द फॉरेस्टल एरिया किंवा आपण म्हणतो की ड्यू टू द अदर लार्ज ट्री, त्या ठिकाणी लाईट इंटेन्सिटी हाय असून सुद्धा लो लाईट इंटेन्सिटी तयार होते किंवा लो टेम्परेचर होते, आणि त्या ठिकाणी त्यांची प्रॉपर ग्रोथ होत नाही किंवा त्यांची एक मिनिमम लेवल पर्यंत काय होत असते, ग्रोथ होत असते. मग अशीच कंडिशन आपण इकडे घेऊ शकतो कशामध्ये, आपल्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये. का? कारण की आपण शिकलो कशामध्ये, झोनेशन मध्ये काय, किंवा स्ट्रॅटिफिकेशन आपण म्हणलो होतो की त्या स्ट्रॅटिफिकेशन मध्ये जे काही डिफरंट झोन्स पडतात किंवा डिफरंट आपण स्ट्रॅटा पाहत असतो. जसं की आपण म्हणलो होतो की हॉरिझॉन्टल वगैरे समजा व्हर्टिकलवर जे काही पॅटर्न असणार आहे पर्टिक्युलर त्या फॉरेस्टचं, तर आपण एक दुसरी डायग्राम सुद्धा बघितली होती की त्याच्याशी रिलेटेड काय होतं, आपलं झोन्स होतात. म्हणजेच डिफरंट जो काही एरिया आहे किंवा एका पर्टिक्युलर लेंथ पर्यंत काय होत असतो, लाईट पोहोचत असतो. त्याला म्हणलो होतो आपण फोटिक झोन. फोटिक झोन. पण या फोटिक झोन पासून या ॲक्वॅटिकच्या डेप्थ पर्यंत लाईट पोहोचत नसतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की नॉट लाईट, किंवा आपण म्हणतो नॉन फोटिक झोन, की ज्या ठिकाणी लाईट पोहोचत नाही असा झोन. मग या ठिकाणी जी काही डायव्हर्सिटी असणारे प्लांटची किंवा डिफरंट ॲनिमल्सची, त्यासाठी लाईट काय इम्पॉर्टंट नाहीये किंवा लाईट त्या ठिकाणी इम्पॉर्टंट पडतो का, ठीक आहे. जर का आपण बघितलं काय की जे काही डेप्थला किंवा जे काही अपर सरफेसला वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गी प्रेझेंट असतात, तर त्या अल्गी रिस्पॉन्सिबल असतात त्या ठिकाणी एक वेगळंच ॲक्वॅटिक इकोसिस्टीम तयार करण्यासाठी. मग इथे असलेले जे काही अल्गी येते यांना लाईट मिळतो, ठीक आहे, पण आपण म्हणतोय नॉन लाईट झोन और नॉन फोटिक झोन. मग त्या ठिकाणी त्या ग्रोथ कशा करतायत, मीन्स व्हॉट इट इज पार्ट ऑफ प्लांट. आपण म्हणू काय की जे काही अल्गी आहेत, तर एक प्रकारचे काय आहेत, प्लांट्स आहेत किंवा डिफरंट ॲनिमल्स आहेत. मग त्यांचं जे काही डेली लाईफ प्रोसेस आहेत त्या कशा रोल किंवा कशा पर्टिक्युलर त्या इंटेन्सिटीमध्ये ते काय करतायत, स्वतःची ग्रोथ करतायत, रिप्रोडक्शन करतायत, त्या ठिकाणी ते काय करतायत, सर्व्हाइव्ह करतायत. मग याच्या मागचं रिझन काय आहे, तर आपल्याला माहिती आहे काय की लाईट म्हणलं की डिफरंट स्पेक्ट्रल पॅटर्न. डिफरंट स्पेक्ट्रल पॅटर्न म्हणजेच जर का आपण कन्सिडर केलं आपला जो काही लाईट आहे, तर त्या लाईट मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, VIBGYOR मीन्स व्हॉट, डिफरंट लाईट किंवा 7 डिफरंट टाइप्स ऑफ लाईट त्या लाईट मध्ये प्रेझेंट असतात. जसं की व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड, ठीक आहे. तर सगळ्यात जास्त अमाऊंट मध्ये जर का आपण बघितलं तर रेड लाईटच त्या डेप्थ पर्यंत पोहोचत असतो. म्हणून इझिली त्या ठिकाणी अल्गी आणि डिफरंट रिलेटेड टू एरिया ॲनिमल्स काय करत असतात, ग्रोथ करत असतात. त्यांच्या वाढीसाठी आपल्याला या स्पेक्ट्रलचा किंवा त्या ठिकाणी रेड स्पेक्ट्रमचा काय होत असतो, उपयोग होत असतो. पण जे काही अदर लाईट्स आहे तर त्या लाईट्सचं जे काही महत्व आहे आपण सांगणार की या कम्प्लीट फोटिक झोन मध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. देन आपण म्हणतो काय की वेगवेगळ्या प्रकारे त्या ऑटोट्रॉफसाठी आणि ॲनिमल्ससाठी काय आहे, तर रिस्पॉन्सिबल आहे आपला लाईट. म्हणूनच हा खूप मेजर आपला अबायोटिक फॅक्टर आहे कशामध्ये, आपल्या कम्प्लीट इकोसिस्टीम मध्ये, की तो खूप छान प्रकारे त्याचा रोल करत असतो, प्ले करत असतो अकॉर्डिंग टू एरिया, अकॉर्डिंग टू कंडिशन. मग ती टेरेस्ट्रियल कंडिशन असो किंवा अशा या प्रकारची आपली ॲक्वॅटिक कंडिशन असो. देन आपला आपण लास्ट टॉपिक बनणार आहोत कोणता, आपला सॉइल, की जो खूप मेजर रोल प्ले करतो आपल्या कम्प्लीट इकोसिस्टीम मध्ये ऍज अ अबायोटिक फॅक्टर म्हणून किंवा ऍज अ मेजर अबायोटिक फॅक्टर म्हणून. बघा आपण म्हणतोय काय की सॉइल खूप महत्वाची असते. सॉइल का, कारण की त्या सॉइल वरती एखादा ऑर्गॅनिझम ग्रो करेल किंवा त्या सॉइल मध्ये एखादा प्लांट्स इझिली काय करत असतं, ग्रो करत असतं, स्वतःची वाढ करत असतं. का, कारण की कम्प्लीट इकोसिस्टीम मध्ये सॉइल का हा मेजर पार्ट आहे. जसं म्हणतो आपण काय की वॉटर मध्येच लाईफ फॉर्म झालेली आहे, पण या वॉटरच्या बेसला जो की एक आपला सबस्टन्स प्रेझेंट असतो, त्या सबस्टन्सला सुद्धा आपण काय म्हणतो, सॉइल म्हणतो. तसं जर का वॉटर सोडलं तर अदर
जी काही लँड प्रोड्यूस झालेली आहे किंवा जमीन तयार झालेली आहे त्या जमिनीवरती डिफरंट प्रकारचे आपल्याला काय बघायला मिळतात, रॉक्स बघायला मिळतात. ठीक आहे, आपण टॉपिकचं नाव टाकून अगोदर सॉइल. ठीक आहे, बघा जे काही आपण म्हणतोय रॉक वगैरे, ठीक आहे, तर त्या रॉकचं जे काही डिफरंट प्रकार असणार आहे, ते डिफरंट टाइप्स असणार आहेत. तर ह्या रॉकची एक प्रोसेस होत असते, आपण म्हणलो तो काय की वेदरिंग प्रोसेस. वेदरिंग प्रोसेस म्हणजेच रॉकची जोपर्यंत वेदरिंग प्रोसेस होणार नाही तोपर्यंत आपला जो की अबायटिक फॅक्टर दॅट इज सॉइल तो तयार होणार नाही. म्हणजेच आपण जर का सांगितलं द वेदरिंग ऑफ rock then the formation of soil. ठीक आहे, म्हणजेच त्या ठिकाणच्या रॉक्सची जोपर्यंत वेदरिंग प्रोसेस होणार नाही तोपर्यंत काय होणार नाही, सॉइलचं फॉर्मेशन होणार. मग आपण काय म्हणतो काय की जोपर्यंत वेदरिंगची प्रोसेस होणार नाही, म्हणजे त्या रॉक मध्ये जी काही वेदरिंग प्रोसेस असणार आहे, म्हणजे सॉइल फॉर्मेशन जी काही प्रोसेस असणार आहे ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सॉइल तयार होणार नाही. पण ह्या सॉइलचे जे काही डिफरंट कॅरेक्टर्स असणार आहेत, कॅरेक्टर्स कशाला म्हणायचे त्या सॉइलचे, की जे रिस्पॉन्सिबल आहे त्या ठिकाणी एखादी इकोसिस्टीम फॉर्म होण्यासाठी. तर जे काही कंपोजिशन असणार आहे, कंपोजिशन ऑफ सॉइल, म्हणजे जोपर्यंत सॉइलचे कंपोजिशन प्रॉपर असणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये मिनरल्स असणार नाही, त्याच्यामध्ये डिफरंट मायक्रोन्यूट्रिएंट्स असणार नाही, मॅक्रोन्यूट्रिएंट्स असणार नाही, आपले डिकम्पोजर्स नसणार किंवा असणार नाही, तर तोपर्यंत सॉइलचं महत्व ठरणार नाही. तर मग जे सॉइल मध्ये कंपोजिशन बेटर असेल तर त्या कंपोजिशन मध्ये आपण सांगणार काय की मिनरल्स, देन न्यूट्रिएंट, देन आपण म्हणणार काय की डिकम्पोजर्स, देन जर का त्या सॉइलला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर का इन्क्रीज करायचं असेल, पर्क्युलेशन कॅपॅसिटी जर का इन्क्रीज करायचं असेल तर त्या ठिकाणी त्या कंडिशन मध्ये किंवा सॉइल मध्ये काय असणं गरजेचं असतं, ह्युमस असणं गरजेचं असतं. जर का ह्युमस जास्त प्रमाणात असेल तरच त्या सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा पर्क्युलेशन कॅपॅसिटी खूप छान असते. देन साईज ऑफ ग्रेन्स, म्हणजेच जी काही सॉइलची टोपोग्राफी असणार आहे ती टोपोग्राफी खूप छान असायला हवी, का जेणेकरून जर का ती टोपोग्राफी छान असेल तर इझिली त्या ठिकाणी एखादा प्लांट काय करू शकेल, ग्रो करू शकेल. त्याला त्या सॉइल मधून सगळ्या कंडिशन्स काय होईल, इझिली अवेलेबल होईल. जसं की मग मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, डिकम्पोजर्स काय करतील, तिथे असणाऱ्या वेगळ्या मॅटरला कन्वर्ट करण्याचं काम करतील एका युजेबल फॉर्म मध्ये. देन आपण म्हणणार काय की ह्युमस सुद्धा खूप छान प्रकारे काय त्याला मदत करेल. या कॉम्पोजिशन ऑफ सॉइल नंतर त्याला म्हणून आपण कॅरेक्टर सेकंड मध्ये म्हणू की त्याची जी काही ग्रेनची साईज आहे, मीन्स व्हॉट साईज ऑफ ग्रेन्स, देन पर्क्युलेशन कॅपॅसिटी, देन आपण म्हणणार वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, देन टोपोग्राफी, देन मेजर कॅरेक्टर दॅट इज pH ऑफ सॉइल. जर का एखाद्या सॉइलची pH न्यूट्रल नसेल समजा किंवा एक मेंटेन नसेल तर त्या सॉइल मध्ये कोणतीही गोष्ट काय करू शकणार नाही, ग्रो करू शकणार नाही. म्हणजेच त्या सॉइलचे pH सुद्धा काय असणं गरजेचं असतं, चांगल्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं असतं. की जर का या सगळ्या गोष्टी चांगल्या असेल तर इझिली आपल्याला त्या सॉइल मधून मिनरल्स, न्यूट्रिएंट्स आणि ह्युमस किंवा साईज ऑफ ग्रेन्स मुळे त्या ठिकाणी काय होईल, प्लांट ग्रो करू शकेल. ठीक आहे, आता ह्या सगळ्या झाल्या गोष्टी कशी रिलेटेड, आपल्या प्लांट्स रिलेटेड. पण जर का सॉइलची टोपोग्राफी किंवा ह्या सगळ्या गोष्टी चेंज असेल तर त्या ठिकाणी डिफरंट ॲनिमलची सुद्धा डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळणार नाही. म्हणजे जर का या ठिकाणी सॉइल असेल या प्लांटच्या सराउंडिंग्सला, तर या ठिकाणी जर का या सॉइल मध्ये
चांगलं फूड प्रेझेंट नसेल किंवा वेगळे मिनरल्स प्रेझेंट नसेल तर या ठिकाणी ऑदर जे काही स्मॉल ऑर्गॅनिझम्स किंवा स्मॉल ॲनिमल्स जे काही राहत असतात ते सुद्धा राहणार नाही. म्हणजे सॉइल मुळेच प्लांट डायव्हर्सिटी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे, त्याच सोबतच ॲनिमल डायव्हर्सिटी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे. का? कारण की डिफरंट ॲनिमल सुद्धा प्रेझेंट असतात आपल्या या सॉइल मध्ये. अशा प्रकारे आपण बघितले काय की कोणकोणते मेजर अबायोटिक फॅक्टर्स असतात की जे रिस्पॉन्सिबल असतात ऑर्गॅनिझमच्या डायव्हर्सिटीसाठी किंवा ऑर्गॅनिझमला कन्वर्ट करण्यासाठी कशामध्ये, पॉप्युलेशनमध्ये. ते जर का पॉप्युलेशन नेहमी हाय होत राहिली किंवा नेहमी तयार होत राहिली एखाद्या ऑर्गॅनिझमची, मग प्लांट असो किंवा ॲनिमल्स असो, देन ती गोष्ट कशी रिस्पॉन्सिबल असते, कशासाठी, कम्युनिटीसाठी. आणि त्यासोबतच आपली काय होत असते, कम्प्लीट इकोसिस्टीम फॉर्म होत असते. म्हणूनच आपल्या इकोसिस्टीम मध्ये इंटरॅक्शन होत असते लाईटची, टेम्परेचर, वॉटर, लाईट अँड सॉइल अशा अबायोटिक फॅक्टर्सची. देन याच्यानंतर बघू आपण काय की ह्या सगळ्या गोष्टी कशा रिस्पॉन्स देत असतात आपल्या या इन्व्हायरमेंट सोबत किंवा आपल्या या इकोसिस्टीम मध्ये कशा रिस्पॉन्सिबल असतात आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.